नमस्कार फॅमिली, कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेत. आणि बघा, पहाटे निघाली आहे मी कामावर. तर अजून 6 नाही वाजलेत, उजेड नाही पडला आणि मी कामावर चालली आहे. थायरॉईडची गोळी घेतली आहे, पण आज मला कसं तरी होतं आहे, तर म्हटलं चहा पिते. तर माझ्या घराच्या बाजूला चहावाला आहे, कारण घरी चहा बनवायला दूध नव्हतं आणि मुलं झोपलेली आहेत. तर मी विचार केला कामावरून आल्यावरच सगळ्यांसाठी चहा बनवेल, पण मला कसं तरी होत होतं म्हणून मी बाजूला 5 रुपयाचा चहा घेतला आणि आज पहिल्यांदाच मी इकडे चहा पिऊन मग कामावर चालली आहे. नाहीतर शक्यतो मी चहा न पिताच कामावर जाते, कारण 10 वाजेपर्यंत तर मी कामावरनं घरी येते आणि घरी आल्यावर मुलांना चहा नाश्ता देते आणि मग तेव्हाच मी पण चहा पिते. कधी कधी कामावर पण चहा मिळतो, पण आज मला खूपच असं सकाळी वाटत होतं की मला चहा प्यायचा आहे, म्हणून मी इथे चहा पिला. आणि बघा, कामावर पोचली मी. कामावर येईपर्यंत चांगलाच उजेड पडला होता. 6:30 वाजलेत. ID कार्ड जमा करून मी आता कामाला सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्याच स्टॉवरमध्ये येते मी कामाला. तुमचे खूप छान छान कमेंट येतात. कमेंट वाचून खूप छान उत्साह येतो आणि नवीन एनर्जी येते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे ID कार्ड जमा करून मी लिफ्टमध्ये एंट्री केली आणि आता मी चालली आहे पहिल्या कामावर. तर पहिल्या कामावर तुम्हाला दाखवते मी काय बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असाच मला खूप खूप सपोर्ट करत जावा. तर बघा, लिफ्टच्या बाहेर आली आणि पहिल्या घरी पोहोचली मी. तर दरवाजाची बेल वाजवली आणि घरामध्ये एंट्री केली. तर चला मग तुम्हाला दाखवते मी ह्या घरामध्ये काय बनवते. तर मला खूप कमेंट येत होते, ताई तुम्ही क्विनोआ उपमा या घरात खूप बनवता. दर 2 दिवसाला 3 दिवसाला क्विनोआ उपमा हा असतोच. तर हाच आहे तो क्विनोआ. तर क्विनोआ हा एक राजगिऱ्याचाच प्रकार आहे, पण हे राजगिरा नाही आहे. राजगिऱ्यासारखं दिसणारा ही एक वस्तू आहे, म्हणजे धान्य म्हणू शकता तुम्ही. तर हाच तो क्विनोआ आहे आणि ह्याचाच मी क्विनोआ उपमा बनवते. तर हे असं भेटतं, पॅकेटमध्ये पण भेटतं, बॉटल पण मिळते. ह्यालाच क्विनोआ म्हणतात. तर चला बनवून दाखवते. तर हाच तो क्विनोआ उपमा आहे. ह्याच्यामध्ये गाजर, बीटरूट, कांदा, टोमॅटो असे आपण मस्त व्हेजिटेबल घालून हे खूपच हेल्दी असतं क्विनोआ उपमा आणि तेवढंच टेस्टी पण लागतो. तर आज नाश्त्यामध्ये बनवलेला आहे क्विनोआ उपमा. तर क्विनोआ उपमाची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकली आहे. तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही चॅनलवर बघू शकता. त्यानंतर लंचसाठी बनवलेली आहे पनीर बुर्जी. तर ही पनीर बुर्जी मस्तपैकी बनवलेली आहे. पनीर घरातच बनवलेलं होतं आणि त्याच पनीरची पनीर बुर्जी बनवली आहे. मस्त कांदा टोमॅटो टाकलेला आहे, थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि अशी ही खूप सारी कोथिंबीर टाकून पनीर बुर्जी बनवलेली आहे. तर ही सरांच्या लंचसाठी मी पनीर बुर्जी बनवलेली आहे. तसंच मॅडम पण लंचमध्ये पनीर बुर्जीच खाणार आहेत. आणि आता तुम्हाला दाखवते मी चपाती कोणती बनवली आहे. तर ही मी मल्टीग्रेन आट्याची चपाती बनवलेली आहे पालक टाकून. तर ह्याला पालक रोटी पण म्हणू शकता, पालक पराठा पण म्हणू शकता. तर आता मी सरांचा टिफिन पॅक करते, कारण लंच आणि ब्रेकफास्ट बनून झाला आहे. तर चला मग आपण आता टिफिन पटापट पॅक करून घेऊया. तर सगळ्यात आधी मी टिफिन सगळे काढून घेतले बॅगमधनं. आधी चेक केले, पण हे घासलेले होते. कधी कधी हे घासलेले नसतात तर मलाच घासून घ्यायला लागतात. तर सगळ्यात आधी पहिल्या टिफिनमध्ये क्विनोआ उपमा भरला. त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये पनीर बुर्जी भरली. आता वेळ आलेली आहे पालक पराठा भरायची. तर पालक पराठा म्हणजे पालक रोटीच बनवलेली आहे मी. मल्टीग्रेन आट्याची ही पालक रोटी बनवलेली आहे आणि ती देखील मी बघा किती छान मस्त गोल गरगरीत आणि किती छान हिरवीगार दिसते ना. तर वरून तूप लावलेलं आहे. खूप पातळ मऊ अशी ही मल्टीग्रेन आट्याची मी पालक रोटी बनवलेली आहे आणि ती पण मी व्यवस्थित एका फॉईल पेपरमध्ये पॅक केलेली आहे, म्हणजे दुपारी जरी उशिरा सर लंच करतील तर ही अशीच्या अशीच मऊ राहील. तशी पण ही रोटी तुम्ही उद्या जरी खाल्ली ना मल्टीग्रेन आट्याची पालक टाकून, तर ती मऊच राहते. तर तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्की दाखवेल. तर अशा प्रकारे सगळ्या डब्यांना झाकणं लावून घेतले आणि आता सरांची डब्बामध्ये फ्रूट भरणार आहे मी. तर ॲपल होतं फ्रीजमध्ये, त्याचं साल काढून घेतलं आणि सरांना फ्रूटमध्ये मी हे ॲपल कट करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे सरांचा टिफिन हा पॅक झालेला आहे. आज मॅडमचा पण टिफिन पॅक करायचा आहे. तर तुम्हाला मी आज मॅडमचा टिफिनमध्ये काय पॅक करते ते पण दाखवणार आहे. तर आधी सरांचा टिफिन पॅक केला आणि तो मी भरून बॅगमध्ये ठेवला आणि आता सरांचा टिफिन पॅक झाल्याच्या नंतर आता मी मॅडमचा टिफिन पॅक करणार आहे.
तर मॅडमच्या टिफिनमध्ये सर्वात आधी मी फ्रूटमध्ये पॅक केलेलं आहे ड्रॅगन फ्रूट. तर सरांना ॲपल दिलं आहे आणि मॅडमना हे ड्रॅगन फ्रूट कट करून दिलेलं आहे एका टिफिनमध्ये, आणि दुसऱ्या टिफिनमध्ये क्विनोवा उपमा देत आहे. मॅडम टिफिनमध्ये फक्त क्विनोवा उपमाच नेणार आहे, पनीर बुर्जी आणि चपाती मॅडम नेणार नाही आहेत, कारण लंचपर्यंत मॅडम घरी येणार आहेत जेवायला. त्यामुळे मी फक्त ब्रेकफास्टच मॅडमचा टिफिन पॅक केलेला आहे, जो की आपण क्विनोवा उपमा केलेला आहे. क्विनोवा उपमा मॅडमना खूप आवडतो माझ्या हातचा, त्यामुळे क्विनोआ उपमा एका टिफिनमध्ये भरला आहे, त्यानंतर ड्रॅगन फ्रूट एका टिफिनमध्ये भरला आहे. अशा प्रकारे मॅडमचा टिफिन पॅक झाल्याच्यानंतर मी चहा बनवायला घेतला आहे. हे अमूलचं टेट्रा मिल्क आहे, हे मी चहामध्ये टाकते आणि सरांसाठी चहा बनवत आहे. त्याबरोबर मी किचन वगैरे पण साफ केलेलं आहे आणि आता चहामध्ये साखर टाकायची वेळ आली आहे. तर चहामध्ये साखर खूप सांभाळून टाका, साखर मीठ तेल आपण कमी खाल्लं पाहिजे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही चहा झालेला आहे एका बाजूला मॅडमचा आणि सरांचा टिफिन पॅक झालेला आहे आणि चहा पण झालेला आहे. तर अशा प्रकारे उरलेलं जेवण सगळं झाकून ठेवलेलं आहे, चहा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर चला मग तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. चहाचा गॅस बंद केला, चहा झाकून ठेवला, मॅडमचा आणि सरांचा टिफिन पॅक केला आणि आता चहा अजून होतोय म्हणून चहाचा गॅस बारीक केला आहे. तर व्हिडिओ थोडा मागे पुढे झाला आहे, त्यामुळे असा काही गैरसमज करून घेऊ नका. चहाचा गॅस अजून बारीकच आहे, नाही तर बोलायला आधी बोलली गॅस बंद केला. कारण की कसं आहे ना, कोणी अशी असतात ना, माझे फॅमिली मेंबरच म्हणा, कारण यूट्यूब माझी फॅमिलीच आहे, तर छोट्या चुका काढतात. तर आमच्याकडनं पण चुका होतात. तर एकदम परफेक्ट असं कोणीच नसतं, धावपळ असते, सकाळच्या वेळेला गडबड असते, तर प्लीज समजून घ्या. तर आता मी चालले दुसऱ्या कामावर. लिफ्टचं बटन दाबलं आणि बघा आज नेमकी लिफ्ट खाली आहे आणि पटकन लिफ्ट येते आणि त्यात माझा मोबाईल पण हँग होतो आहे. तर बघा अशा प्रकारे मी लिफ्टमध्ये एंट्री केली आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावरची रेसिपी पण तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असाच मला खूप सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे, त्यामुळे दिल खोलून करा, मन मोकळेपणाने करा, तुमच्या बहिणीला सपोर्ट नक्की करा. तर बघा दुसऱ्या कामावर पोचली आणि खूपच अशीच नवीन फ्रेशनेस घेऊन नवीन एनर्जीने ह्या कामावर बनवली. कच्चं म्हणजे हे वांग्याचं भरीत आहे, पण याला फोडणी वगैरे दिलेली नाही आहे. कच्चा कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकली आहे, तिखट मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे हे वांग्याचं भरीत केलं आहे. तर असं वांग्याचं भरीत तुम्ही करता का, तुम्हाला आवडतं का, मला कमेंट करून सांगा. त्यानंतर हा आलूचा परोठा बनवला आहे. ॲक्च्युली 3-4 बनवले होते, पण मॅडमचा टिफिन पॅक केला आणि ब्रेकफास्ट झाल्यामुळे हा एक आलू पराठा उरलेला आहे. त्यानंतर चपात्या पण आहेत खाली बनवलेल्या वांग्याच्या भरताबरोबर खायला, आणि हे दुसरं वांग भाजून ठेवलेलं आहे, जे की मॅडम संध्याकाळी फ्रेश बनवणार आहे. दूध टाकून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळं जेवण मी ट्रान्सफर केलं आहे कढईतनं छोट्या भांड्यामध्ये. किचन गॅस क्लीन केलेला आहे, भांडी घासून ठेवलेली आहे, सगळं किचन वगैरे क्लीन करून गॅसचं मेन नॉब बंद करून आता मी जाणार आहे घरी. तर वांग्याच्या भरताचं बोलायला गेलं तर मला कमेंट आली आहे की ताई वांग्याचं भरीत दाखवा, तर मी तुम्हाला नक्की वांग्याच्या भरताची रेसिपी दाखवेल. पण हे कच्चं वांग्याचं भरीत होतं, म्हणजे वांगं भाजलेलं होतं, पण त्यामध्ये फोडणी वगैरे काहीच टाकलेली नव्हती. कच्चा कांदा टाकलेला होता, तिखट मीठ आणि तेल टाकलेलं होतं. तर अशा प्रकारे हे आज वांग्याचं भरीत केलं होतं आणि सगळे भांडे पालथे मारले, पण हे चमचे ठेवायचेच विसरली, म्हणून तुमच्याशी गप्पा मारत पटापट चमचे पण ठेवून दिले आणि त्यानंतर हा पडदा खाली खेचून घेतला. कारण मुंबईचं वातावरण आजकाल खूपच बदललं आहे. घडीत ऊन पडतंय आणि घडीत पाऊस पडतोय आणि कधी तर एवढं कडक ऊन असतं आणि कधी अचानक पाऊस यायला लागतो. आणि पहाटे जेव्हा मी येते ना, तेव्हा एवढी थंडी असते, म्हणजे सकाळी पहाटे थंडी, त्यानंतर पाऊस, त्यानंतर उन्हाळा, म्हणजे वातावरण सगळं मिक्स झालेलं आहे. थंडी, पावसाळा, उन्हाळा सगळं एकत्रच झालेलं आहे. तर तुमच्याकडे पण असंच वातावरण आहे का, मला कमेंट करून सांगा हा. तर बघा इकडचं काम झालं आहे, सगळी बटणं वगैरे बंद केली आहेत आणि मी आता चालली आहे घरी. तर आता अशा प्रकारे दरवाजा वगैरे बंद करून मी आता घरी चाललेली आहे. तर असा होता हा आजचा दिवस आणि असा होता हा आजचा व्लॉग. आमच्या आयुष्यात काहीच नवीन नसतं. रोज सकाळी उठायचं, कामावर यायचं, कामावरनं घरी जाऊन घरचं आवरायचं, मुलांचं करायचं, संसाराचं बघायचं, भाजीपाला आणायचा, रॅशन आणायचं, असेच दिवस जातात. फिरणं शक्यतो कमी होतं आहे, कारण मुलाचं पण आता पुढच्या वर्षी 12वी आहे. तरी बघू कुठे फिरायला गेली की तो
व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेलच. तर असा होता हा आजचा दिवस. तर चला, मी तर चालली आहे घरी. बाहेर खाली उतरली, कडक ऊन होतं, पाऊस वगैरे नव्हता, तर वातावरण जरा चांगलं होतं. तर असा होता हा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. छान छान कमेंट करत जावा. तुमचे छान छान कमेंट वाचून खूप छान वाटतं मला. तर चला मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. अशा प्रकारे मी कामावरनं आता घरी चाललेली आहे आणि मी घरी पोहोचली. आता घरची ड्युटी सुरू. बाई काय कामावरनं येऊन परत कामावरच येत असते. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.